संपूर्ण जगाला सुख शांती समृद्धीचा मार्ग देणारे शाक्यपुत्र शाक्य मुनी विश्वगुरु महाकारुणिक तथागत सिद्धार्थ सम्यक संबुद्ध यांच्या चरणी मी वंदन करते, त्रिवार वंदन करते. त्याचबरोबर संपूर्ण बहुजनांचे उद्धार करते परमपूज्य बोधिसत्व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महान माता महामानवांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या क्रांतीला, त्यांच्या जीवनातील झिजलेल्या प्रत्येक क्षणाला मी त्रिवार अभिवादन करते. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष ऑनलाईन व्याख्यानमाला आजचे पुष्प क्रमांक आहे 1333. आजच्या प्रमुख वक्ते आहेत आदरणीय वैशालीताई प्रवीण बोखारे, कार्यालयीन सचिव रायगड जिल्हा महिला सचिवा, रायगड जिल्हा महिला कार्यकारिणी, केंद्रीय शिक्षका, भारतीय बौद्ध महासभा, कर्जत रायगड. आणि ताईंचा आजचा विषय आहे कालाम सुत्त. आणि आपले आयोजक ग्रुप आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे. आपली तांत्रिक बाजू सांभाळणारे आहेत आदरणीय मुकेश माणिक गायकवाड दादा. दादा संस्थापक सदस्य संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, बौद्धाचार्य सामाजिक कार्यकर्ते शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे. जास्त वेळ न घेता मी विनंती करते ताईंना पुढील विषयाला सुरुवात करावी. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आपल्या बौद्ध धर्मामध्ये जे भगवान बुद्धांनी दिले जे जे उपदेश आहेत, तर या त्रिपिटकामध्ये तीन याच्यामध्ये आपलं त्रिपिटक विभागलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जो त्रिपिटकामध्ये जो अंगुत्तर निकाय म्हणून आहे, त्याच्यामध्ये 65 ते अंगुत्तर निकायामध्ये जे सुत्त पिटकामध्ये त्याचा संदर्भ आपल्याला बघायला मिळतो. 65 जो अंगुत्तर निकाय 65 आहे, यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, कालाम सुत्ताचा संदर्भ मिळतो. आता कालाम सुत्त ह्या कालाम वंशातील जे कालाम वंशातील लोक होते आणि ते बुद्ध यांच्यात जो संवाद झाला, जे कालाम उत्त होते ते आणि भगवान बुद्ध यांच्यामध्ये जो संवाद झाला, त्या संवादालाच कालाम सुत्त असं म्हटलं गेलं. म्हणजे कालामांना भगवान बुद्धांनी जो उपदेश केला, त्या उपदेशाला काय म्हटलं गेलं, तर कालाम सुत्त. आता भगवान बुद्धांनी त्या काळी भगवान बुद्ध त्यांचा मोठा भिक्खू संघ कौशल राज्यामध्ये चारिका किंवा म्हणजे भ्रमण करत होते. आणि भ्रमण करत असताना एकदा ते कोसलपुत्तिया या गावी जाऊन पोहोचले. आता कोसलपुत्तिया हे जे गाव आहे, त्याला गाव म्हणता येणार नाही, कारण ती एक व्यापारी पेठ होती, म्हणून त्याला काय म्हणता येईल, ती व्यापारी बाजारपेठ होती, त्याला बाजारपेठ म्हणता येईल. तर अशा या ठिकाणी भगवान बुद्ध उपदेश करायला गेलेले असताना जेव्हा ते तिथे त्या गावामध्ये पोहोचले, तेव्हा भिक्खू संघाने ज्यावेळी त्या ठिकाणी प्रवेश केला, त्यावेळी तिथल्या लोकांना असं माहित होतं, ते जाणून होते, त्यांना कल्पना होती या गोष्टीची, काय की हे जे भगवान बुद्ध आपल्या प्रचंड अशा भिक्षू संघासोबत आपल्या गावामध्ये जे प्रवेश करत आहेत, तर ते इतके ज्ञानी आहेत, त्यांना इतकं म्हणजे त्यांनी स्वतःला म्हणजे मानवाच्या दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी त्यांनी स्वतःच्या राजपदाचा म्हणजे राजपाट म्हणजे जो त्यांचा भव्य व्याप आहे, जे काही त्यांचं सुख समृद्ध वैभव हे सगळं जे काय आहे ते सोडून काय केलेलं आहे, त्यांनी त्याग केलेला आहे. आणि ते काय केलेलं आहे, मानवाच्या मुक्तीचं म्हणजे मानवाच्या दुःखाचा मार्ग शोधण्यासाठी ते काय झालेले आहेत, घराबाहेर पडलेले आहेत. आणि अशी व्यक्ती त्यांनी खूप अथक परिश्रम करून, आर्थिक कष्टातून त्यांनी खूप मोठ्या ध्यान साधना करून, खूप वेळाने मेहनतीने भगवान बुद्धांनी हा जो माणसाच्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे, तो काय केलेला आहे, शोधून काढलेला आहे. आणि निश्चितच त्या लोकांना हे माहित होतं की भगवान बुद्ध त्यांच्याकडे जाणारी प्रत्येक व्यक्ती कुठलाही प्रश्न घेऊन त्यांच्या समोर उभी राहिली, तर निश्चितच ते काय करत होते, त्यांच्या शंकेचं निरसन केलं जात होतं. आणि ती व्यक्ती त्यांच्यात काय होत होती, समाधानी म्हणजे होत होती. त्या प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाचं भगवान बुद्ध समाधानकारक असं उत्तर देऊ शकत होते. तथागत भगवान बुद्धांना आणि हे त्या जे केसलपुत्त लोक आहेत,
जे ते कालम लोक आहेत, या लोकांना काय होतं ते ज्ञात होतं. त्यांना ते माहिती होतं आणि त्यांनी हे जाणलं होतं, की त्यांना हे माहीत होतं, की भगवान बुद्धांबद्दल असं म्हटलं जात होते, की ते तथागत होते. आता ती तथागत व्यक्ती म्हणजे काय, की जीवन भ्रमण करणारी व्यक्ती. म्हणजे त्यांनी जीवनात पूर्ण भ्रमण करून त्यांनी काय केलं होतं, ज्ञान प्राप्त केलं होतं. सगळीकडून त्यांनी कसं ज्ञान प्राप्त केलं होतं, त्यांनी प्रत्येक गोष्ट सत्य, असत्य म्हणजे कुठली गोष्ट त्यांना कळली ती सत्य आहे की असत्य आहे, चांगलं की वाईट, कुशल की अकुशल, मंगल की अमंगल, हित की अहित, या सगळ्या माध्यमातून त्याची अनुभूती घेतल्याशिवाय ते काय करत होते, कुठली गोष्ट सत्य मानत नव्हते. म्हणजेच जीवनातील प्रत्येक घटना आपण डोळ्याने बघतो, कानाने ऐकतो किंवा कोणी सांगते किंवा लिखित आहे याचा विचार न करून स्वतःच्या सदसद विवेक बुद्धीवर ती तपासून त्याची खात्री पटते. त्यावेळीच ती गोष्टीचं काय केलं त्या व्यक्तीला काय होतं, बुद्धत्व प्राप्त होतं. आणि मग अशी व्यक्ती बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर आपणा सर्वांना माहीतच आहे, की जेव्हा बुद्धत्व प्राप्त होतं तेव्हा ती शील, समाधी, प्रज्ञा आणि याच्या काय करते, अ, प या या सगळ्याच्या माध्यमाला जाते आणि त्यात मेडिटेशन, साधना याच्या माध्यमातून काय होते, त्या माणसाच्या मनाचा सर्वोत्तर असा काय होतो, विकास पावली जाते, विकास होतो त्या व्यक्तीचा. आणि अशीच व्यक्ती काय होते, सगळ्या काम, तृष्णा, वासना ह्यांना ती काय करते, नष्ट करते. आणि अशा नष्ट झालेल्या वासनांना त्यांना काय होते, सगळ्या मारांवरती त्यांनी विजय मिळवला, की त्यांना काय होते, बोधी प्राप्त होते आणि बुद्धत्व प्राप्त होतं. आणि जेव्हा सिद्धार्थाला अशी अवस्था प्राप्त झाली, तेव्हा ते स्वतः म्हणतात, धम्मेसु चक्कुत्पादी, ज्ञानन उत्पादी, विद्या उत्पादी, पय्या उत्पादी आणि अलोक उत्पादी. म्हणजे ते म्हणतात, की माझ्या सदसद विवेक बुद्धीने त्याच्यावर विचार करून ती कसोटीवर उतरली आणि मला पटली आणि त्या मार्गावरती मी काय केलं, चालत आलो आणि माझं मन शुद्ध केलं. सर्व विकार मी काय केले, नष्ट करून टाकले. त्यांच्या मनामध्ये जे काही वाईट इच्छा, या आकांक्षा म्हणजे ज्या काही गोष्टी त्यांना याला भाग पाडत होत्या, त्या सगळ्या तृष्णांवरती त्यांनी काय केलं, विजय मिळवला. त्या सगळ्या त्यांनी नष्ट केल्या. आणि म्हणूनच आपण काय म्हणतो, संपूर्ण अज्ञान मी काय केलं, माझं भगवान बुद्ध म्हणतात, की मी या माध्यमातून काय केलं, माझं संपूर्ण अज्ञान जे आहे, ज्या गोष्टींबद्दल मला ज्ञान नव्हतं, ते सगळं अज्ञान मी काय केलं आहे, नष्ट केलं आहे. आणि मग भगवान बुद्ध म्हणूनच आपण काय म्हणतो भगवान बुद्धांना, इतिपिसो भगवार्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदू अणोत्तरो. आपण काय म्हणतो, तर ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ज्यावेळी सिद्धार्थाला ज्ञानप्राप्ती झाली, त्याच वेळी त्यांचं जे ध्येय होतं, त्यांनी जे ध्येय मनाशी ठरवलं होतं, त्यांचं काय ध्येय होतं, की त्यांना काय शोधायचं होतं, की माणूस का दुःखी होतो? त्यांना माणसाच्या दुःखाचं कारण शोधायचं होतं. त्यांना माणूस दुःखातून मुक्त कसा होईल हे शोधायचं होतं. माणूस आपापसात वाद का करतो? संपत्तीसाठी माणूस का भांडतो? या गोष्टींसाठी त्यांना काय करायचं होतं? या गोष्टींचा त्यांना शोध लावायचा. आणि शेवटी त्यांनी काय केलं, अथक तपश्चर्या करून काय केलं, ते प्राप्त केलं. आणि अशा पद्धतीनं भगवान बुद्धांनी त्यांचे विचार स्वातंत्र्याला भगवान बुद्ध काय करतात, आपल्या जीवनामध्ये विचार स्वातंत्र्याला खूप मोठं असं महत्व देतात त्यांच्या जीवनामध्ये. भगवान बुद्ध काय सांगतात, आणि यालाच आपण काय म्हणतो, बुद्धी स्वातंत्र्याचा जाहीरनामा. भगवान बुद्ध आपल्या जी बुद्धी आहे, बुद्धी स्वातंत्र्य आहे, त्याला जो प्राधान्य देतात, बुद्धीच्या स्वातंत्र्याला, आपल्याला विचार करण्याला ते प्राधान्य देतात. आणि आपले जे विचार आहेत ते आपल्याला पटेपर्यंत, ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला पटेल तेव्हाच ती आपण स्वीकारायची आणि तेव्हाच आपण तिचं अनुकरण करायचं, असं जेव्हा भगवान बुद्ध सांगतात, तर त्यालाच काय म्हटलं जातं, की बुद्धी स्वातंत्र्याचा जाहीरनामा. आणि भगवान बुद्ध विचार स्वातंत्र्याला अत्यंत महत्व देतात. कारण विचार स्वातंत्र्य असं आहे, जे माणसाला काय करतं, सत्याच्या मार्गावर घेऊन जातं. फक्त विचार स्वातंत्र्य. जर आपल्याला विचार करण्याची बुद्धी असेल, तरच आपण काय करू शकतो, सत्याच्या मार्गावरती चालू शकतो. पण आपण जर कुठल्या गोष्टीचा विचारच करू शकत नसेल, तर आपण सत्याच्या मार्गावर चालू शकतो का? नाही. आपण विचार नाही करू शकत कुठल्या गोष्टीचा. कुठली गोष्ट आपल्याला बघा, एखाद्या गोष्टीबद्दल सांगितलं जातं, जा. आपण बघितला एखादा दगड, एकाने सांगितलं, की जा आणि तिथे जाऊन तू नारळ फोड आणि लय पावतो तो देव आणि बघ तुला काय चमत्कार होईल. आपण जर त्याबद्दल आपल्याला सत्य माहीत नसेल, ते नक्की काय आहे, तर आपण काय करतो, खरोखर म्हणजे काय असं वाटतं आणि जातात आणि तिथे नारळ फोडतात आणि आपल्या इच्छा बोलल्या जातात. पण त्याबद्दल सत्य त्यांना माहीत असतं का? की हे दगड कशापासून तिथं आलाय? की हे खरोखर तिथे देव आहे का? खरोखर हे असं प्राप्त होऊ शकतं का? म्हणजे सत्य माहीत नसेल तर माणूस काय होतो, अज्ञानी राहतो आणि तेव्हा काय करतो,
त्याच्या सदसद विवेक बुद्धीला ते पटतंय न पटतंय हे तो काय करत तपासून बघत नाही. आणि अन्यथा मानवात जर आज्ञा नसेल तर मग आयुष्यभर आणि मग तो काय करतो त्याच म्हणजे ते एकदा का तसं झालं आणि कधी-कधी असं होतं, की आपण बोलतो आणि तसं सत्यात उतरलं जातं. तर आपला त्याच्या गोष्टींवरती काय होतो विश्वास बसायला लागतो आणि मग तो माणूस अज्ञानात, अज्ञानात, अज्ञानात जातो. इतका अज्ञानात जातो, की तो पूर्ण अंधविश्वास ठेवायला सुरुवात करतो आणि मग अशा अंधविश्वासातून काय होतं, तर त्या माणसाचं आयुष्यभर तो अज्ञानी राहतो आणि आयुष्यभर त्याचं काय होत राहतं, नुकसान होत राहतं आणि हे मात्र त्याला कळून येत नाही. तर अशा पद्धतीनं कालामसुत्तामध्ये त्या कालामसुत्ता हा काय आहे, बुद्ध आणि त्यांच्यामध्ये झालेला जो संवाद आहे. कालामसुत्तामध्ये असे म्हटले आहे, भगवान बुद्ध आणि त्यांचा संघ ज्यावेळी केसपुत्तिया या गावी त्यांनी जो प्रवेश केला, त्यावेळी लोकांना खूप आनंद झाला. कारण ते जाणत होते, की बुद्ध हे काय आहेत? प्रज्ञावंत आहेत. कसे आहेत? प्रज्ञावंत आहेत. तर प्रज्ञावंत म्हणजे काय? की आपण बोलतो, की ज्ञान आणि प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे काय? की जे काही मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ते मी माझ्या सदसद विवेक बुद्धीवर तपासून बघेल, त्याला म्हणतात प्रज्ञावंत. आणि असे प्रज्ञावंत भगवान बुद्ध आहेत. कित्येक पंडितांना पडलेले प्रश्न, त्याची उत्तरं कुणी दिलेली आहेत? भगवान बुद्धांनी त्यांना अगदी निशंक अशी दिलेली आहेत. आणि आपल्याला हे माहीतच आहे, की असा जो हे आहे, जसं म्हणजे पातेलं, एखादं पालथं पडलेलं पातेलं सहज ओपन करावं किंवा एखादा पडलेला विचारांचा गुंता सहज सोडवावा, असे इतके बुद्ध काय होते? विचारवंत होते. आणि त्यांच्यातील सर्वात महत्वाचा गुण म्हणजे काय आहे? ते म्हणजे ते सत्यवादी होते. भगवान बुद्धांनी त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत कधीही असं असत्य असत्य असं भाष्य त्यांनी कधीही त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे नाही. ते नेहमी सत्य बोलत होते आणि सत्याचा त्यांनी नेहमीच स्वीकार केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं भगवान बुद्धांचं हे हे त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत त्यांनी कधीही खोट्याचा स्वीकार केलेला नाही. जे काही बुद्धाने या विश्वाला, या जगाला सांगितलं ते सत्यच सांगितलं. कालाम वंशाचे लोक हे जाणत होते. कालाम वंशाच्या लोकांना हे माहीत होतं, की ते नेहमी सत्यवादी आहेत. त्यांना काय-काय माहीत होतं? भगवान बुद्ध प्रज्ञावादी आहेत. भगवान बुद्ध काय आहेत? सत्यवादी आहेत. असं भरपूर भगवान बुद्धांबद्दल त्यांना माहिती होती आणि मग त्यांनी असं मनात ठरवलं, की जर भगवान बुद्ध आपल्या या नगरीमध्ये आलेलेच आहेत, आपल्या या गावामध्ये जे केसलपुत्त या गावी जर आलेलेच आहेत, मग का नाही आपल्याला पडलेल्या प्रश्नांची आपण त्यांच्याकडे जाऊन उत्तरं घ्यावीत? आपण भगवान बुद्धांना विचारलं. जर आपल्याला वाटतं, तर मग आपल्या शंकेचं निरसन होईल आणि आपण काय आपल्याला पण प्रश्न पडले पाहिजे. ज्यावेळी आपल्याला प्रश्न पडेल, ज्या वेळी आपण विचार करायला लागू, ज्या वेळी आपण एखादी गोष्ट आपल्याला सांगितल्यावर आपल्याला का? हा ज्यावेळी प्रश्न पडेल, तेव्हा आपल्यामध्ये काय होते? जिज्ञासा बुद्धी वाढीस लागते आणि त्या गोष्टीचं का? हे उत्तर शोधण्यासाठी आपण काय करतो? अनेक प्रकारे वाचन, चिंतन, मनन, शोध घ्यायला सुरुवात करतो आणि ज्या वेळी आपण शोध घ्यायला सुरुवात करतो, त्यावेळी आपल्याला अनेक नवीन गोष्टींचा शोध लागतो. हे भगवान बुद्धांनी आपल्याला 2500 वर्षापूर्वी सांगितले, की आपल्यामध्ये काय पाहिजे? चिकित्सक बुद्धी पाहिजे. आपल्याला जी गोष्ट काही कळते, तिची सत्य, असत्य तिची पडताळणी आपल्याला करता आली पाहिजे. आपल्याला ती गोष्ट पडताळून बघता आली पाहिजे. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलं आणि ते जे केसलपुत्त लोक आहेत, ते कालाम लोक आहेत, ते भगवान बुद्धांकडे गेलेले आहेत. त्याने भगवंतांची ख्यालखुशाली चैन विचारलं, की "कसे आहात भगवान बुद्ध? प्रवास कसा झाला?" वगैरे असं सगळं ख्यालखुशाली विचारली आणि त्यानंतर ते भगवान बुद्धांसमोर हात जोडून उभा राहिले आणि त्यांनी भगवंतांना विचारलं, की "भगवान, आमच्या केसलपुत्त या गावामध्ये अनेक ज्ञानी लोकं येतात. अनेक पंडित, ऋषी येतात. ऋषीमुनी येतात, साधू, संन्यासी, श्रमण असे सगळे येतात आणि प्रत्येक जणाचं म्हणणं हे काय असतं, की मी जे सांगतोय हे सत्य आहे आणि हे तुम्ही स्वीकारा आणि या मार्गाने तुम्ही काय करा, चाला. आहे का नाही? आपण पण बघतो बरेचसे लोक असतात. आपण बुद्धाचा धम्म आपल्याला एकच सांगतो आणि बुद्धाचा धम्म हा एकच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये भगवान बुद्धांना जे 4 आर्य सत्य कळाले. आपण भगवान बुद्धांचा धम्म एकच सांगतो. आर्य सत्य सांगतो, 4 आर्य सत्य सांगतो, 10 पारमिता सांगतो, आर्य अष्टांगिक मार्ग सांगतो. म्हणजे हे सगळं एकच आहे. आणि हे आपण सांगतो. बौद्ध माणूस काय सांगतो, की बुद्धाच्या मार्गावर चाललं पाहिजे. बौद्ध धम्माचं आचरण केलं पाहिजे. त्रिसरण पंचशील आपण
अनुसरलं पाहिजे, अंगीकारलं पाहिजे, उपसत्ताचं पालन केलं पाहिजे. आणि याच माध्यमातून आता आपण हे सांगतो आणि हे सगळं एकच आहे. पण इतर याच्यामध्ये आपण पाहिलं जातं, की प्रत्येक जण येतो आणि प्रत्येक जण काय करतो, स्वतःच्या वर्चस्वाचा दावा करतो. कोणी सांगतो, की मी खूप मोठा आहे आणि माझं हे कर. आपण बघतो प्रत्येक जणाला आता आजकाल काय झालेलं आहे, मीच खूप आपण बघतो अनेक संघटना निर्माण झालेल्या आहेत आणि प्रत्येक संघटनेच्या माणसाचं म्हणणं असतं, की मी सत्य आहे आणि मी जे सांगतोय, मी जे करतोय हेच सत्य आहे आणि हे जे आहे तो माझ्या पाठीशी उभा राहा. पण आपण विचार केला पाहिजे, आपल्याला हे कळलं पाहिजे बुद्धांनी काय सांगितलं, की तुम्ही तुमच्या बुद्धीला विचारून बघा, की हे खरोखर माझ्या हिताचं आहे का? ह्याच्यामध्ये खरोखर माझं कल्याण आहे का? ह्याच्यामध्ये लोकांचं कल्याण आहे का? फक्त स्वतःचंच नाही तर इतरांचंही याच्यात कल्याण आहे का? या गोष्टी बुद्धांनी आपल्याला काय करायला सांगितल्या आहेत? तपासून बघायला सांगितलेल्या आहेत. आणि मग भगवान बुद्ध त्यांना सांगतात, की मग ते कालम त्यांना विचारतात, की मतांतर करतात, आपले मतं मांडतात आणि मग त्यातलं आम्ही सत्य काय मांडायचं आणि आम्ही कुणाचं अनुकरण करायचं? आम्ही कुणाच्या मार्गावर चालायचं? असा प्रश्न या कालमांना पडलेला आहे. आणि प्रत्येक जण असा दावा करतो, की मी जे सांगतो ते काय आहे? सत्य आहे आणि दुसरा जो सांगतो ते काय आहे? खोटं आहे. आणि अशा पद्धतीने प्रत्येक जण काय करत असतं, दुसऱ्याला खोटा पाडण्याचा प्रयत्न करतो. तर मग भगवान तुम्ही आम्हाला सांगा, की मग आम्ही कोण आम्ही काय करावं? आम्ही कोणाचं अनुकरण करावं? आम्ही कसं एक स्वीकारावं? काय जी गोष्ट आहे ती एकच आम्ही कशी स्वीकारावी? मग भगवान बुद्ध संपूर्ण ऐकून घेतात आणि ते मग त्या लोकांना खूप म्हणजे त्रयस्थ होतात ते, की प्रत्येक जणच येऊन सांगतो, की हेच योग्य आहे, हेच योग्य आहे, हेच योग्य आहे. मग मानायचं काय? अशा पूर्ण संभ्रमात असलेले हे जे लोक आहेत, यांना कळत नाही, यांना खूप त्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो या लोकांबद्दल, की काय आहे हे? येतात आणि आम्हाला असं सांगतात, आम्हाला असंच सांगतात. आणि अशा पद्धतीने त्यांच्या मनात तो द्वेष निर्माण होतो आणि ते भगवान बुद्धांना बोलून दाखवतात. आणि मग कोण सत्य बोलतंय हे आम्हाला कळत नाही. भगवान बुद्ध आम्हाला तुम्ही काय करा याबद्दल मार्गदर्शन करा. आता भगवान बुद्ध त्यांना काय सांगतात, की तुमची वेळ अगदी योग्य आहे. तुम्ही आज जो मला प्रश्न विचारला आहे, तो अगदी योग्य वेळी विचारला आहे. तुम्ही एकदम योग्य वेळी हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे आणि तुम्ही अगदी योग्य वेळी आता हाच प्रश्न त्यांनी जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीला विचारला असता, तर त्यांना चुकीचं मार्गदर्शन मिळालं असतं. पण भगवान बुद्ध तिथं गेलेले असताना सत्याच्या मार्गावर चालणारी व्यक्ती, बुद्धत्व प्राप्त केलेली व्यक्ती ज्यावेळी तिथं गेली आणि त्या योग्य वेळी, त्या योग्य व्यक्तीला त्यांनी हा प्रश्न विचारला आणि निश्चितच ते आता त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. आणि भगवान बुद्धांनी त्यांना काय सांगितलं, की तुम्ही अगदी योग्य वेळी तुम्हाला योग्य प्रश्न पडलेला आहे आणि तुम्ही योग्य ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. तर मी तुमच्या याचं काय करेन, निरसन करू शकतो आणि मी तुम्हाला आणि त्यावेळी भगवान बुद्ध त्यांना म्हणतायत, की योग्य वेळी, योग्य क्षणी तुमच्या मनामध्ये ही शंका निर्माण झालेली आहे आणि योग्य वेळी, योग्य क्षणी भगवंत म्हणतात, कारण बुद्धत्व प्राप्त होईपर्यंत फक्त वाद होते आणि भगवान बुद्ध त्यांना काय सांगतात, की जोपर्यंत भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त होत नव्हतं, तोपर्यंत अनेक वाद होते. अनेक प्रश्न निर्माण होते भगवान बुद्धांना पण, आहे की नाही? पण भगवान बुद्धांनी काय केलंय, सगळ्या याच्यावरती हे मिळवलंय. आता भगवान बुद्ध इतके ज्ञानी होते, याचा उत्तम हे बघाय पुरावा आपल्याला कशावरून मिळतो, की सत्याचा, की जे हे आहेत सारीपुत्त आणि महामोगलायन हे अतिशय, अतिशय हुशार, ज्ञानी आणि प्रतिभावंत असे होते. परंतु त्यांचं कुठल्याही याच्या ज्ञानी लोकांच्या, महापुरुषाच्या याच्याने त्यांचं समाधान होत नव्हतं. त्यांना हवं तसं म्हणजे हवं तसं त्यांना समाधान मिळत नव्हतं. त्या दोघांनी 2 दिशाला जायचं ठरवलं आणि सारीपुत्त आणि महामोगलायन या असा कोणी तर त्यांना असा प्रश्न पडलेला आणि त्यांनी ठरवलं, की अख्ख्या या कोसल नगरीमध्ये किंवा या कोसल राज्यामध्ये, या भव्य दिव्य याच्यामध्ये असा एकतरी व्यक्ती असेल, की ज्याला काय कोणीतरी असेल ऋषीमुनी, भ्रमण जे काही सांगतायत, ते जे वाद मांडतायत आणि मनाला, बुद्धीला पटण्यासारखे नाहीत. पण असा कोणीतरी असेलच, की त्याला सत्य कळले असेल. हा प्रश्न कुणाला म्हणजे प्रश्न कुणी निर्माण केलाय? जे महामोगलायन आणि सारीपुत्त हे जे आहेत, त्यांनी काय सांगितलं, की अशी कोणीतरी व्यक्ती असेल, की जी सत्य जाणत असेल, तिला सत्याचा शोध लागला असेल आणि म्हणून मग ते सांगतात, की त्याचे विचार आपल्याला पटण्यासारखे असतील आणि मग ते चालायला लागतात, चालायला लागतात, चालायला लागतात. त्यावेळी त्यांना काय बनते अश्वजित दिसतात आणि अश्वजित त्यांच्या सारीपुत्तांच्या नजरेस पडतात आणि त्यांनी ठरवलेलं असतं, की एकाला जरी ज्ञात झालं, तरी एकाने दुसऱ्याला काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे आणि अश्वजित त्यावेळी त्यांच्या नजरेस पडतात. त्यावेळी ते प्रभावित होतात आणि ते काय बोलतात, की या व्यक्तीची चालणं किती लयबद्ध आहे, किती शांत आहे, यांचं बोलणं किती मधुर आहे, यांचं हे किती आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती ते काय होतात,
प्रभावित होतात. बुद्धाच्या काळात ब्रह्मजाल सुक्तात 65 उपाय सांगितले आहेत. अश्वजित भंतेजी ज्यांना भगवंतांनी प्रथम उपदेश केला होता, ते आपलं भिक्षापात्र घेऊन गावात चारिका करत होते. सारीपुत्तांची नजर त्यांच्याकडे गेली आणि पाहिलं की असा श्रमण ज्याचं चालणं किती शिस्तीत आहे, ज्याचा चेहरा किती प्रसन्न आहे, ज्याला जो आनंदित आहे, त्याला निहाळलं आणि त्याची कृती, त्याचं जे चाल आहे, ती किती सौम्य आहे आणि हे पाहून प्रमोदित होऊन ती व्यक्ती इतर साधू ऋषींपेक्षा त्याला एकदम वेगळी भासते, की ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळत्व आहे. इतर ऋषीमुनी जे मी बघतो त्याच्यात आणि हे अश्वजित भंते हे जे ऋषी चाललेले आहेत यांच्यामध्ये काहीतरी मला वेगळं जाणवत आहे आणि म्हणून ही व्यक्ती इतर साधू ऋषींपेक्षा वेगळी असते. निश्चितच यांना काहीतरी मार्ग सापडला असेल या विचाराने सत्य प्राप्त झाले असेल म्हणून सारीपुत्त अश्वजित भंतेंच्या पाठीपाठी जातात आणि एका झाडाखाली बसतात. भोजन करून ते शांत बसलेले असतात. सारीपुत्त त्यांचं ते रूप प्रसन्नता पाहून काय होतात, त्यांना विचारतात की आपल्या विश्वाचं काही रहस्य आहे का? आपण अंतर्यामी आहात का? त्यांना काय प्रश्न विचारतात, की आपण तुम्हाला काही या विश्वाचं तुम्हाला काही रहस्य सापडलंय का? तुम्ही अंतर्यामी आहात का? की तुम्हाला काही असंच प्रश्न त्यांना विचारतात. तेव्हा ते सांगतात, की "नाही, नाही, मी भगवान बुद्धांचा शिष्य आहे." बघा किती मोठेपणा आहे. प्रत्येकाला हे स्वीकारता आलं पाहिजे. तेव्हा अश्वजित सांगतात, की "नाही, नाही, मी काय आहे, तथागत भगवान बुद्धांचा एक शिष्य आहे." आणि ते विचार करतात, की हा शिष्य इतका प्रसन्न आहे. आता सारीपुत्त काय विचार करतात, की जर हा शिष्यच इतका प्रसन्न आहे, इतका शिस्तप्रिय आहे, तर याचा गुरु किती शिस्तप्रिय असेल आणि किती ज्ञानी असेल आणि किती प्रसन्न असेल. आणि मग म्हणून ते आश्चर्याने त्या अश्वजिताला विचारतात, की ते काय मत मांडतात, काय विचार मांडतात? तेव्हा अश्वजित बनते त्यांना सांगतात, की "ईं धम्मा इयमत इयतु ई धम्मा हे तुपभवा हे संग हेतू तथागता अहम येच सच्चंग यंग निरोधो एवं वादी महासमनो." म्हणजे काय म्हणतात, माझे गुरु हे हेतुवादी आहेत आणि हे हेतुवादी हे समजणे आपल्याला समजणे आवश्यक आहे. कालाम सुत्ताच्या अगोदर आपण बुद्ध काय म्हणतात, हे काय सांगतात हे समजणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्यांनी सांगितलेले 3 लखन म्हणजेच सब्बे तंग संकारा अनाच्छेदवादी, सब्बे संकारा दुःखादी, सब्बे दुःखा अनत्तादी. आता भगवान बुद्ध म्हणतायत, की जे काही उत्पन्न झालेलं आहे, जे काही संस्कारित आहे, ते सर्व काय आहे? अनिश्चित आहे. म्हणजेच काय आहे? अनित्य आहे. म्हणजे काहीच इथं स्थिर नाहीये, टिकणारं नाहीये. तर काय आहे? अनित्य आहे. म्हणजे जे या विश्वावरती, सृष्टीवरती जे काही निर्माण झालेलं आहे, ते काय होणार आहे? नष्ट होणं, परिवर्तनवादी आहे. परिवर्तन होणार आहे. मिनिटा-मिनिटाला, काय होत असतं? बदल होत असतो. तसं हे काय होणार आहे? बदलणार आहे. अनिश्चित आहे. त्याच्यामध्ये नित्य असं सगळे संस्कार काय आहेत? अनित्य आहेत, असं भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि परिवर्तनशील आहे. लय आणि उदय होणारे आहे. जे संस्कार आहेत, त्याचा स्वभाव आहे, की ते काय होतं? उदयास येतं आणि लयात जातं. जे संस्कार आहेत, त्यांचा नियमच आहे, की ते उदयास येतात आणि काय होतात? लयात जातात. म्हणजे उत्पन्न होतं आणि लगेच ते काय होतं? नष्ट होऊन जातं. तर अशा पद्धतीनं भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं आणि लयात जातं आणि जे काही आपण पाहतो या विश्वामध्ये, या विश्वाची निर्मिती, सजीव, निर्जीव जे काही आपण पाहतो, ते सर्व संकारा म्हणजेच काय आहे? तर अनिश्चित आहे. त्यात आपल्या वेदना सुद्धा काय आहेत? म्हणजे जे काही आपण आपल्याला जे उदयास येतं ते सुद्धा नष्ट होणार आहे आणि जे आपल्याला जाणवतं, आपल्याला दिसतं, आपण बघू शकतो. आपलं ते सुद्धा काय आहे? नष्टच होणार आहे. दिसतंय म्हणून नष्ट होणार नाही असं काही नाही. तर अशा पद्धतीनं झालं. वेदना ज्या आहेत त्या सुद्धा काय आहेत? अनित्य आहेत. वेदना कायमस्वरूपी राहते का? दुखतंय आपल्याला, ते दुःख कायम राहतं का? नाही. कालांतराने ते बरं होऊन जातं किंवा वेदना कमी होतात, जास्त होतात, आहे का नाही? तर अशा पद्धतीने वेदना सुद्धा काय आहे? कायमस्वरूपी न राहणार आहे. दुःख सुद्धा कायमस्वरूपी न राहणार आहे. ते नष्ट होतं. भगवान बुद्ध सांगतायत, की सुखही कायमस्वरूपी नसते आणि दुःखही कायमस्वरूपी नसते. भगवान बुद्ध सांगतायत, की या निसर्गामध्ये जे काही निर्माण झाले, ते सर्व अनिश्चय आहे. म्हणजे त्याचा आपण संशय नाही करून ठेवू शकत. ते लयास जाणारच आहे, ते नष्ट होणारच आहे. तुम्ही कितीही साठवण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्याला
साठवता येणार नाहीये. कायमस्वरूपी असं काहीच नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सभ्य धम्मा अणुनाती, सभ्य धम्मा यंकिंचीय समुदाय, धम्मा ये संग, निरोधगम्मा म्हणजे हे जे विश्व, हे जे जग, जे सर्व निर्माण झालं आहे, सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, पृथ्वी, वातावरण, सजीव, निर्जीव वस्तू, पदार्थ हे सर्व जे काही निर्माण झालेलं आहे, ते सर्व काय आहे? अनित्य आहे. म्हणजे एखादी वस्तू किंवा पदार्थ त्याचा आपण त्याच्यावरती ॲनालिसिस करतो, पृथक्करण केलं जातं. विभाजन करत-करत त्याला ते गेल्यानंतर शेवटी आपण काय करतो, त्याच्या शाश्वत अशा त्याच्या परिवर्तन होत जातं आणि बारीक सूक्ष्म कण आपण ज्याला ॲटम म्हटलं जातं, ते काय केलं जातं, ते सुद्धा आपल्याला शेवटी सापडत नाही. म्हणजे सगळंच काय आहे, परिवर्तनशील आहे. म्हणजे ते आपल्याला पुन्हा काय सापडत नाही, पुन्हा बघायला मिळत नाही किंवा त्याच्यामध्ये बदल घडून जातो. ती गोष्ट आपल्याला आपण बघतो आता पूर्वीच्या काळापासूनच्या गोष्टी आपण बघत परिवर्तन झालं ना. माणसाला पूर्वी शेपटी होती. त्या शेपटीचा आपण उपयोग नाही केला म्हणून ती काय झाली कालांतराने नष्ट झाली. माणूस वाकत-वाकत चालत होता कमरेत 4 पाय पण कालांतराने माणूस कसा होत गेला, प्रत्येक कालाकालानुरूप माणूस सरळ होत गेला. आहे की नाही? माणसामध्ये परिवर्तन किती झालं. आता पूर्वीचा माणूस आहे का आदिमानव कसा दिसत होता. आपण इतिहासाच्या पुस्तकात बघतो प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक याच्यामध्ये माणसामध्ये किती प्रगती होत गेली. सगळ्यात प्रगतशील कोण आहे? तर माणूस आहे. बुद्ध सांगतात, की विश्वाचा या विश्वाचा अंश आणि अंत जे आहे, ते कोणी साधू किंवा सांगूच शकत नाही. म्हणजे या विश्वाचा अंत कधी होईल हे कोणी नाही सांगू शकत. आता आपण बघतो, की अनेक भाकडकथा केल्या जातात, की बाबा आपण बघितलं होतं एक अफवा होती, की 2026 ला जग नष्ट होणार आहे वगैरे. हे काय आहे? हा अनर्थ आहे. हे वेळ वाया घालवणं आहे. भगवान बुद्धांनी सांगितलं, की या गोष्टींवरती आपण वेळ वाया घालवायचा नाही. तर आपण आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये आपण काय करू शकतो? ते आपण बघायचं, की पुढे काय होईल याचा विचार करत आपण वेळ वाया घालवायचा नाही, असं भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि भगवान बुद्ध आपल्याला त्या संदर्भ देतात. कारण कालाम सुत्तात भगवान बुद्ध जे सांगतात, त्याचा उलगडा होणं अत्यंत गरजेचं आहे. आता भगवान बुद्ध कालाम सुत्तामध्ये त्यांना संदेश देतात. आपण बोलतो, की कालाम सुत्त, कालाम सुत्त, कालाम सुत्त. मग आता कालाम सुत्ताना नक्की भगवान बुद्धांनी काय सांगितलंय? तर त्यांनी सांगितलं, की बाबा आम्हाला येतात ते सगळं असं-असं सांगतात, मग त्याच्यातून आमचं निरसन करा. आम्हाला त्याबद्दल हे सांगा. पण मग त्यांचं निरसन करण्यासाठी मग भगवान बुद्ध त्यांना सांगतात. इथून आता आपला भगवान बुद्धांनी कालामांना काय सांगितलं हे आपण बघणार आहोत. तर भगवान बुद्ध त्यांना काय सांगतात? सगळ्यात पहिलं भगवान बुद्धांना ते सांगतात, की जी गोष्ट आपोआप वारंवार सतत ऐकल्यानंतर त्याच्यावर विश्वास बसतो. एखादी गोष्ट आपल्याला सतत सांगितली, सतत एखादी गोष्ट सांगितली, तर कालांतराने काय होतं आपण ती गोष्ट मानायला तयार होतं आपलं मन, की हां, हे सत्य असू शकतं. हे वारंवार माझ्या कानावर येतंय आणि हे सत्य असू शकतं, असू शकतं, असू शकतं, असू शकतं आणि मग माणसाची बुद्धी काय होते, तसा विचार करायला लागते आणि मग त्याच्यामध्ये त्या दृष्टीने परिवर्तन घडत जातं आणि आपण म्हणतो जशी दृष्टी तशी सृष्टी. आहे का नाही? एखाद्याला जर वाईटच पाहायचं असेल, तर त्याला चांगल्यात पण वाईटच दिसत जातं. म्हणून मग सतत त्याच्या बुद्धीवरती जे बिंबवलं जाईल, जे ऐकल्यावर त्याच्यावरती त्याचा विश्वास बसत जातो आणि तसंच त्याच्या आयुष्यामध्ये घडत जातं आणि त्याच्यावरती विश्वास बसत जातो. तर भगवान बुद्ध त्यांना काय सांगतात, की असं जर वाटत असेल, पण अशा गोष्टींच्या पाठी तुम्ही जाऊ नका. काय सांगतात भगवान बुद्ध, की जी गोष्ट म्हणजे अभिप्रेत आहे, वारंवार सतत ऐकल्यावर त्याच्यावर विश्वास बसतो. जी गोष्ट अफवा सतत ऐकल्यावर विश्वास बसतो. बुद्ध त्यांना सांगतात, की अशा गोष्टींच्या पाठी जाऊ नका. तर भगवान बुद्ध 2.5 वर्षापूर्वी सांगतात आणि त्याची प्रचिती आपल्याला आता सुद्धा 21व्या शतकामध्ये येते. 2014 पासून जे काही सांगण्यात आले, ते काय होते आश्वासने देण्यात आले. त्यावर लोकांनी विश्वास ठेवला, की मी या भारताचा नागरिक आहे. मग भारताचं हे आहे, मी हित करेल, हे करेल, ते करेल. आपल्या देशाची प्रगती झालेली आहे का? आपल्याला हवा तसा बदल झालेला आहे का आपल्या याच्यामध्ये? आपल्याला जे सांगितलं होतं तसं झालं का? आपल्याला तसं अभिप्रेत असणारा भारत देश झालेला आहे का? तर नाही. तर म्हणजे या गोष्टी आहेत, की आपल्याला सतत भडीमार केला गेला, की प्रगती होणार, प्रगती होणार, प्रगती. काय भारत डिजिटल बनणार आहे. तर त्या पद्धतीनं प्रत्येक याच्यात तशी प्रगती झालेली आहे का? डिजिटल भारत झालाय का? तर नाही झालेला आहे. काही ठिकाणी खूपच आपल्याला उगाचच मोबाईलचे रिचार्ज वगैरे फ्री केलेले आहेत. उगाचच काहीतरी मुलांना आकर्षण केलेलं आहे. हे फ्री, ते फ्री देऊन आपली मुलं अतिशय अजूनच
त्या याच्या ऍडिक्ट झालेले आहेत, आहारी गेलेले आहेत. उलट त्यांची अधोगती होत आहे. ते शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना मोबाईलचाच वापर केला जातो आणि अशा पद्धतीनं काय होतं, डिजिटलमुळं काय झालेलं आहे आपलं बऱ्याचशी नुकसान पण झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्या गोष्टींवरती विश्वास ठेवतो आणि बुद्ध म्हणतात, की एखादी आपल्या परंपरा आपण ऐकल्यावर आपण त्याच्यावर आपला काय होतो विश्वास बसतो. आपल्याला एखादी जुनी परंपरा सांगितली जाते, की हे पूर्वापार आलेलं आहे आणि हे केलंच पाहिजे. ह्याच्यामध्ये आपल्या मनुष्य मात्राचं हित आहे वगैरे, वगैरे अशा गोष्टी सांगून आपल्यावरती बिंबवलं जातं आणि आपण ते पाहतो, ऐकतो आणि एखादी गोष्ट आपण पाहतो किंवा ऐकतो आणि त्याच्यावर आपण काय करतो चटकन विश्वास ठेवतो आणि आपल्याला वाटतं, की हो खरंच असतं. पण भगवान बुद्ध काय सांगतात, की ते तुम्ही स्वीकारूही नका आणि नाकारूही नका. तर ते काय करा, ते काय भगवान बुद्ध असं नाही सांगत, की अगदीच त्याला नकार द्या. आता तुम्हाला एखाद्याने सांगितलं, की हे करा, पण त्याला डायरेक्ट नकार नका देऊ. तर तुम्हाला काय करायचं आहे, ती गोष्ट तुमच्या सद्सद विवेक बुद्धीवर तपासून पाहायची आहे, की हे खरंच असं असू शकतं का? हे सत्य असेलच का? तर हे मला पटतंय का? हां आणि याच्यामध्ये माझं कल्याण आहे का? समोरच्याचं कल्याण आहे का? ही माझ्या हिताची गोष्ट आहे का? हे ज्यावेळी आपल्या बुद्धीला पटेल, त्यावेळी त्यांनी काय सांगितलं, की त्यावेळी त्या गोष्टीचा तुम्ही काय करा, स्वीकार करा. भगवान बुद्ध सांगतात, की सत्सद्विबुद्धीच्या कसोटीवर त्याचं निरीक्षण करा, परीक्षण करा आणि जेव्हा तुमचे मन, तुमची बुद्धी याला पटतंय ही गोष्ट माझ्या हिताची आहे, कुटुंबाच्या हिताची आहे, समाजाच्या हिताची आहे, राष्ट्राच्या हिताची आहे, तेव्हाच ती गोष्ट काय करा, तुम्ही स्वीकारा. आणि आपण कोणतीही गोष्ट विचार न करता डोळे झाकून स्वीकारतो आणि नंतर मग आपल्याला काय होतं आयुष्यभर दुःखाला सामोरे जावं लागतं आणि मग आपल्याला दुःख, दुःख आणि दुःखच बघायला मिळतं. जी व्यक्ती सांगते ती अफवा किंवा ती गोष्ट सत्यच असेल असं नाही. एखादी व्यक्ती सांगते, की असं-असं झालेलं आहे आणि आपण त्या गोष्टीचा विश्वास न ठेवता आपण आपण पण ती गोष्ट अजून 2 जण तुम्हाला सांगितलं, की बाबा अमकं-अमकं व्यक्ती पडलीये, गेलीये आणि काहीतरी तुम्हाला चुकीचं सांगितलं. तुम्ही ते त्याची चौकशी नाही केली. तुम्ही शहानिशा नाही केली, की हे खरंच आहे म्हणून आणि तुम्ही ती दुसऱ्याला सांगितली, तिसऱ्याला सांगितली, चौथ्याला सांगितली आणि ती अनेक लोकांपर्यंत पोहोचली. पण तसं सत्य घडलेलंच नसेल, तर मग त्याची जेव्हा चौकशी केली तेव्हा कळतं, की अरे हे नव्हतंच. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपल्याला एखादी गोष्ट समजली, तर त्या व्यक्तीशी आपण संपर्क केला पाहिजे. त्याच्याबद्दल आपण शहानिशा केली पाहिजे. हे खरंच असं-असं आहे का? याबद्दल आपण पडताळणी केली पाहिजे आणि मगच ती गोष्ट आपण दुसऱ्याला सांगितली पाहिजे. मग बघा भगवान बुद्धांनी काय सांगितलंय, की जी गोष्ट लगेचच तुम्ही स्वीकारू नका. तुमच्या सद्सद विवेक बुद्धीवर तपासून बघा आणि मगच तिचा तुम्ही काय करा, स्वीकार करा. त्यांना सांगितलं, की जे येणारे 10 जण तुम्हाला सांगतात, पण मग तुम्हाला काय पटतंय त्यातलं? तुम्हाला काय योग्य वाटतंय? तुमचं कल्याण कशात आहे? तुमच्या गावाचं कल्याण कशात आहे? तुमच्या देशाचं कल्याण कशात आहे? या सगळ्याची तुम्ही काय करा, पडताळणी करा आणि मगच तुम्ही ते काय करा, स्वीकारा. जितके पण बुद्ध आपल्याला विचार स्वातंत्र्य देतात. इथं आपण बघतो, की बुद्ध आपल्याला काय देतात? विचार करण्याचं स्वातंत्र्य देतात. तुम्ही स्वतः विचार करा आणि म्हटलं जातं, की या विश्वामध्ये जितकं पण प्राणीमात्र आहेत, त्यामध्ये मनुष्य हाच एक त्याच्या मताचा आणि बुद्धीचा विकास करू शकतो. करू शकतात का इतर प्राणी? कशा गोष्टीमध्ये प्राण्यांना स्वातंत्र्य आहे का? ते काही करू शकतात का? नाही. फक्त माणूसच असा आहे, की त्याच्या बुद्धीचा तो विकास करू शकतो. पाहिजे तसं त्याला तो वागू शकतो. इतर प्राण्यांमध्ये तो गुण नाहीये. नैसर्गिकरित्या ते जीवन जगतात, पण त्यांना असं स्वातंत्र्य नाही. ते बुद्धीचा विकास करू शकत नाहीत. त्यांच्या बुद्धीला तेवढं माणसाइतकी त्यांची प्रगती नाही. म्हणून तर आपल्यावरती अधंतरित असतात ना प्राणी वगैरे. आपण बघतो आपण घोड्याला सुद्धा आपल्या तालावर नाचवतो. मग हत्ती इतका मोठा बलाढ्य असून सुद्धा तो काय करतो, माणूस त्याला आपल्या याच्यावरती याला भाग पाडतो माऊतच्या माध्यमातून. घोड्याला सुद्धा आपण काबीज करू शकतो. सर्कसमध्ये आपण बघतो, की वाघाला सुद्धा माणूस काबीज करू शकतो. म्हणजे हे काय आहे, की बुद्धीचा फरक आहे आणि माणसाला तेवढी सद्सद्विवेक बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा आपण काय केला पाहिजे, योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. तरच आपली काय होईल, प्रगती होईल. असं भगवान बुद्धांनी त्या कालाम लोकांना सांगितलं आहे. आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं, की मनुष्य बुद्धीचा, मनाचा विकास करू शकतो. म्हणून बुद्ध सांगतात, की जर आपल्याला बुद्धी दिली, मन दिलं. भगवान बुद्ध काय सांगतात त्या कालामाना, का जर आपल्याला बुद्धी दिलेली आहे, आपल्याला मन दिलेलं आहे, तर आपण काय ऐकतो, काय बघतो, आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून बघा. आहे की नाही? आपण बघू शकतो ना, एखादी गाय, बैल तिला तुम्ही सांगितलं, ती ऐकू शकते, ती तपासू शकते का? ती काय करू शकते? तिचं मत मांडू शकते का? नाही. पण माणूस निश्चितच मांडू शकतो, आहे का नाही? मत मांडू शकतो, विरोध करू शकतो, आहे ना? आणि ही आपल्याला प्राप्त झालेली शक्ती आहे.
तर त्याचा आपण काय केलं पाहिजे? चांगला उपयोग केला पाहिजे. मन आहे तुम्हाला, चांगला विचार करा. बुद्धी आहे तुम्हाला, चांगला विचार करा आणि तुम्हाला जे पटेल ते तुम्ही काय करा? स्वीकारा. त्याच्यानंतर भगवान बुद्ध सांगतात, की जी गोष्ट वंशज, पूर्वज किंवा पारंपरिक रीतीने चालत आलेली आहे, म्हणून त्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. आपल्या देशामध्ये अनेक रूढी परंपरा आहेत, अनेक पद्धती आपल्याला सांगितल्या जातात. आता एक पद्धत आपल्या याच्यामध्ये सांगितली जाते, की मृत व्यक्ती मेली, की तिच्या कपाळावर रुपया लावला पाहिजे, त्यांच्या तोंडामध्ये तुळशीचं पान ठेवलं पाहिजे किंवा अशा ज्या अंधश्रद्धा आहेत. बघा बऱ्याचशा अंधश्रद्धा आहेत. मृत व्यक्तीचं मयत बाहेर गेलं, की लगेच मागं थोडेसे तांदूळ, पाणी हे टाकलं पाहिजे. त्याची वाट मोकळी करणं. म्हणजे या गोष्टी आहेत. या आपण आपल्या बुद्धीवर विचार करू शकतो. याचा माणूस गेल्यानंतर बुद्धाचं धम्म सांगतं, की माणूस मेला म्हणजे त्याचं पंचतत्वात विलीन होतो. काहीही त्याचं मागे उरत नाही. आपण सगळ्या गोष्टींना, भ्रामक कल्पनांना आपण नकार दिलेला आहे. तर मग आपण जर या गोष्टी जर केल्या, तर त्याला काय अर्थ आहे का? हे आपण तपासून बघितलं. मग पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे? किती त्या सत्य आहेत? हे आपण तपासून बघितलं पाहिजे. या गोष्टींवरती आपण विश्वास नाही ठेवला पाहिजे ना लगेच. तुम्हाला त्याची अनुभूती आली का काही? की हां, खरोखर बाबा हे तांदूळ टाकल्याने काहीतरी होतं. हे मी अनुभवलंय. असं कोणी सांगू शकतं का? नाहीच कोणी सांगू शकत. कारण त्याचा काही उपयोगच नसतो. व्यक्ती गेली तिकडे सगळं संपलं. त्याला नष्ट करायचं आपण म्हणून एकतर त्याला मातीत पुरलं जातं किंवा त्याला जाळून नष्ट केलं जातं. आणि अशा पद्धतीने आपण त्याच्यानंतर काही केलं तर त्याचा काही उपयोग नसतो. ती व्यक्ती ऐकायला नसते, ती ऐकत नसते, ती बघत नसते. तिला याचा काय उपयोग होत नसतो. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला परंपरेने सांगितलेल्या आहेत. आता अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या रूढी, परंपरा बऱ्याचशा आहेत, की हे केलं पाहिजे. हे पूर्वजांना हे होतं, तुम्ही हे करा. मेल्यानंतर बाबा अन्न ताटापुढं त्याला आवडत होतं ते ठेवा. 12 दिवस, 13 दिवस ते करा आणि मग त्याला मोक्ष प्राप्त होईल, मुक्त प्राप्त होईल. तो जे काही भगवान बुद्ध सांगतात, की याचा लाभाशी ना याच्याशी काहीही संबंध नाहीये. जोपर्यंत ती व्यक्ती जिवंत आहे ना, तोपर्यंतच आपण तिच्यासाठी जे काही करता येईल ते करू शकतो आणि त्याचाच त्याला फक्त लाभ होतो. ती व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला त्याचा कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही. म्हणून ज्या काही आपल्याला पूर्वजांनी सांगितलेल्या परंपरा आहेत, भ्रामक कल्पना आहेत, याचा आपण काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. भगवान बुद्ध याच्यावरती एक उदाहरण म्हणून भगवान बुद्ध सांगतात, की बघा सूर्यग्रहण आता आपले जी एक बाई आहे याची ती सूर्यग्रहण, चंद्रग्रहण ते काय सूर्यग्रहण लागल्यानंतर ती बाई अशी सांगते, की एक बाई असते बाबा ती म्हणते, "बाई-बाई चंद्रग्रहण लागलंय आणि ते दिसायचं नाही, हे नाही करायचं, पाणी नाही भरायचं." ते सगळ्या घागरी तिच्या उलटून देत असते. पाण्याच्या घागरी सगळ्या उलट्या करून काय करत असते, पाणी ओतून देत असते ग्रहण संपल्यानंतर. पण अशीच एक आपली बुद्धिस्ट बाई जी असते, तिला बुद्धाचं ज्ञान प्राप्त म्हणजे माहीत असतं, ती त्याचं अनुकरण करत असते, विहारात जात असते, प्रवचन ऐकत असते. ती बाई तिला भेटते, की "बाई तू हे काय करत आहेस?" तेव्हा ती सांगते, की "अगं सूर्यग्रहण संपलं, आता हे काय करते, ग्रहणाचं पाणी आहे ते मी काय करत आहे, फेकून देत आहे आणि नवीन पाणी भरत आहे." तेव्हा ती आपली सुशिक्षित बाई आहे, जी बुद्धीने हुशार झालेली आहे, ती तिला सांगते, की "बाई, हे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण तुझ्या घरातच लागलं होतं का गं?" नाही. संपूर्ण पृथ्वीवर लागलेलं. मग संपूर्ण पृथ्वीवर लागलेलं, मग या नदीच्या पात्रावरती तू कोणतं छत्र धरायला गेलेलीस? त्याच्यावर तू कुठलं झाकण ठेवलं होतंस? ठेवलं होतंस? नाही. मग ते पाणी कुठं खाली करणार आहेस तू? तिथूनच तुला पाणी येणार आहे ना. म्हणजे असा प्रकाश पाडण्याचा म्हणजे प्रयत्न आपण केला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण सत्य आपण लोकांमध्ये काय केलं पाहिजे? प्रबोधन केलं पाहिजे. आता तिसरी गोष्ट कालामांना जी सांगितली, की ग्रंथामध्ये, पुराणांमध्ये लिहिलं आहे ते सत्यच आहे, असं मानू नका. तर ते पण सुद्धा आपण काय केलं, की हे ग्रंथात लिहिलंय म्हणून सत्य आहे असं नका मानू. तर आपल्याला काय केलं पाहिजे? त्याच्यावरती विचार विनिमय केला पाहिजे. आपण त्याच्यावरती लगेच विश्वास न ठेवता, की हे कसं सत्य आहे, हे आपण शोधलं पाहिजे. आपण बघतो की जे भगवान बुद्धांचा प्रतीच्य समुत्पाद कार्यकारण भाव सांगतो, की या विश्वामध्ये जे काही उत्पन्न होतं, जे उदय आहे तिथं लय आहे, विश्वाचा नियम आहे. उत्पन्न होणे, काही काळ टिकणे आणि लयास जाणे म्हणजे विनाश होणे, म्हणजे नष्ट होणे, काही काळ राहणे. हे काय सांगितलं अल्बर्ट आइन्स्टाईन आहे, त्याने सुद्धा काय सांगितलं हेच सांगितलं. स्पेसमध्ये जाऊन त्याने पाहिलं आणि त्याने सुद्धा हे सांगितलं, की याच्यामध्ये काहीही नाहीये. स्पेसमध्ये काहीच नाहीये, फक्त तरंगच आहेत आणि भगवान बुद्धांनी सुद्धा 2500 वर्षापूर्वी आपल्याला काय सांगितलं? हेच सांगितलं, की याच्यामध्ये काय आहेत? काहीही नाहीये, फक्त तरंग, तरंग आणि तरंगच आहेत आणि हे त्यांनी सांगितलं, या स्पेसमध्ये काहीच नाही, फक्त तरंगच, तरंगच आहेत. त्याचा दुसरा सिद्धांत असा, की या पृथ्वीवर जे काही निर्माण होतं, ते परिवर्तनशील आहे, नष्ट होणार आहे, अस्तित्व नष्ट होणार आहे. म्हणूनच या विश्वाचा आपण कोणी निर्माता
मानत नाही, तो त्या सिद्धांतावर स्पष्ट होते की हे सत्य असू शकत नाही. सृष्टीचा कोणी निर्माता आहे असं भगवान बुद्धांनी सांगितलं का? नाही. ही अविकसित झालेली आहे. आपोआप, आपोआप, आपोआप प्रगत होत गेलेली आहे आणि तेव्हा काय झालेली आहे? सृष्टीची निर्मिती झालेली आहे. बुद्धांची शिकवण 3 पद्धतीची आहे. सामाजिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक. एकीकडे बुद्ध ठाम सांगतायत की विश्वामध्ये आपल्याला दिसतंय तसं की वस्तू नष्ट होत नाही आणि त्याच्यात परिवर्तनच होत नाही किंवा नाटच होत नाही. अशी वस्तू या सजीव सृष्टीवरती प्राणी निर्माणच झालेला नाही. यावरून स्पष्ट होते की आपण जो काही विश्वाचा निर्माता मानतो, तो विश्वाचा निर्माता कोणीही नाहीये. या गोष्टीवर आपला काय पाहिजे? विश्वास आपण ठेवला पाहिजे. या सृष्टीचा कोणी निर्माता नाहीये. ती विकसित झालेली आहे. प्रगत होत गेलेली आहे. अशा पद्धतीने या सृष्टी अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्या लोकांना सांगितलं, की म्हणून भगवान बुद्ध त्यांना त्यांच्या शिकवणीमध्ये सांगतात, की ईश्वरावर कधीच भाष्य केलेलं कुणी ऐकलं नाही. कुणी ईश्वराला पाहिलेलं आपण ऐकलेलं नाही आणि मग म्हणून लोकांना माहीत होतं, की भगवंत काय आहेत? लोकबुद्ध आहेत, प्रज्ञावंत आहेत. ते सर्व जाणतात. म्हणून हे लोक यायचे आणि बुद्धाला विचारायचे, की या जगामध्ये, विश्वामध्ये जगाचा निर्माता कोण आहे? तेव्हा भगवान बुद्ध त्यांना प्रतिप्रश्न करायचे, की तुम्ही कुणाला पाहिलंय का? निर्मात्याला तुम्ही पाहिलंय का? जर ईश्वर आहे, तर तुम्ही त्याला पाहिलंय का? तर नाही बुवा. तुम्हाला जर तुम्ही हे म्हणतात, तर ते तुम्ही अनुभवलंय का? तर नाही बुवा. तर अशी जेव्हा नाही उत्तरं येत होते, जेव्हा त्याचा तुम्हाला कुठला पुरावा सापडत नाही, तर मग ते तुम्ही मांडता का? मग लोकं निरुत्तर होत असे. कारण बुद्धांचा हा सिद्धांत आहे, तो प्रतीत समुद्भव, तो अनित्य आहे. आता कोणी 4थी गोष्ट सांगितली, कोणी ऋषी, मुनी, संन्यासी किंवा गुरु सांगतो, म्हणून त्याच्या मागे जाऊ नका, पाठी जाऊ नका. तर तुम्ही काय करा, सत्याचा प्रत्यय आपल्याला चांगल्या पद्धतीने येतो. आपण बघतो, की अनेक बुवा, बाबा, आसाराम बाबू, राम रेम असे अनेक साधू बुवा, बाबा आपल्या आजूबाजूला असतात आणि सांगतात, की ते हे करतात, ते करतात. पण आपण काय केलं पाहिजे? त्याच्या मागं सत्य शोधलं पाहिजे, की सत्य काय आहे? आपल्याला वेळेचं हे होत आहे म्हणून थोडंसं फास्ट घेत आहे. तर आपण हे बघितलं पाहिजे, की ऋषीमुनी जे आहेत, ते खरोखर हे सत्य खरोखर ते काय झालंय, त्यांनी खूप असा अभ्यास केलेला आहे आणि अभ्यासातून त्यांनी अनेक गोष्टी ज्ञात केलेल्या असतात आणि बरोबर ते आपल्याला आपल्या बुद्धीला बरोबर हिप्नोटाईज केलं जातं, की आपल्याकडे काय आहे ते आपल्यालाच बोलवून बघा, एखादा बाबाला तुम्ही भेटायला गेला, तर तो तुम्हाला लगेच तुमच्या शंकेचं निरसन करत नाही. तो आपल्याला दुसऱ्यांदा आहे, तिसऱ्यांदा आहे, चौथ्यांदा आहे, पाचव्यांदा आहे. तो असा आपल्याला 3-4 वेळा तरी बोलवतो. त्याचं जोपर्यंत समाधान होत नाही आणि त्याच्यातून तो आपल्याशी चांगल्या पद्धतीचं समाधान, चांगल्या पद्धतीचं म्हणजे संभाषण साधतो आणि आपल्या मनात, आपल्या घरात, आपल्या आजूबाजूला आणि बोलण्यातून आपल्याकडून तो काय करतो, सगळ्या गोष्टी काढून घेतो आणि त्याच्यानंतर त्याला संपूर्ण आकलन आपल्याबद्दल झाल्यानंतर, आपल्याबद्दल संपूर्ण माहिती झाल्यानंतर तो आपल्याला सांगतो, की तुझी अशी-अशी शंका आहे आणि तुझं अशा-अशा पद्धतीनं समाधान होणार आहे. तोपर्यंत त्याने आपल्याला आपले काय विचार आहेत, आपल्या माइंडमध्ये काय आहे, आपण कुठल्या पद्धतीनं विचार करू शकतो, हे त्याला ज्ञात झालेलं असतं आणि त्या पद्धतीने तो मार्गदर्शन करतो ना. मग आपल्याला वाटतं बाबा लय ज्ञानी आहे. मी काही न सांगता बाबाला सगळं माहिती आहे. बाबांनी मला सगळं बरोबर परफेक्ट सांगितलं. तर असं काही नसतं. ते आपल्याकडूनच माहिती गोळा केली जाते. आपल्याकडूनच सगळं मिळवलं जातं आणि आपल्यालाच सांगितलं जातं. त्यामुळे आपण कोणीही ऋषी, मुनी, बाबा यांच्या मागे धावू नये. एखादी गोष्ट भगवान बुद्ध 5वी गोष्ट सांगतात, की एखादी गोष्ट ठरवलेली आहे, स्वतःच ठरवलेली आहे आणि स्वतःलाच सिद्ध पुरुष, दैवी पुरुष ठरविले आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, त्यांच्या पाठी जाऊ नका. बघतो आपण अनेक बोलतो, की अनेक बुवा-बाबा आहेत. ते सांगतात, की मीच मोठा साधू आहे, मीच मोठा हे आहे आणि मीच तुमचं समाधान करू शकतो, मी असा आहे. पण असे चॅलेंज करणारे बाबा जे आहेत आणि असं सांगतात. एखादे आई-वडील बघा खूप सुशिक्षित असतील. तर असं होत नाही, की त्यांच्या पोटी डायरेक्ट डॉक्टर पोरगा जन्माला येतो. येतो का? नाही. त्यांना त्याच्यासाठी तसं साचा तयार करावा लागतो. त्याच्यासाठी तसं त्यांना मार्गदर्शन करावं लागतं. त्या मुलालाही त्यांना तसं घडवावं लागतं. तेव्हाच तो डॉक्टर, वकील, इंजिनिअर घडणार आहे. तर असं कुणाच्या कोणत्या दैवी शक्तीच्या कोणत्या याच्या नादी लागून तसं घडत नसतं. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे? प्रयत्न करावे लागणार आहेत. कोणत्याही साधू, बाबा, बुवा, ऋषी-मुनीच्या आपल्याला मागे धावून चालणार नाही. म्हणून बुद्ध सांगतात, की विचार स्वातंत्र्य हे मानवाच्या जीवनातील अतिशय महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे. जर माणसाला विचार स्वातंत्र्य नसेल, तर त्याचं संपूर्ण आयुष्य अज्ञानातच जातं आणि अज्ञानात जिथं आहे, तिथं दुःख आहे. काय सांगतात भगवान बुद्ध? की माणसाचं संपूर्ण आयुष्य हे अज्ञानात जातं आणि जिथं अज्ञान आहे, तिथं दुःख आहे आणि हे अज्ञान माणसाला गुलाम करून टाकते. आहे की नाही? अज्ञानाने माणसं गुलाम होतात की नाही?
आपण किती वर्ष गुलामी सोसली, या अज्ञानानं सोसली ना. आपल्याला काय सांगितलं गेलं, की जी चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे, त्यात काय सांगितलं, की अ, हा जो अस्पृश्य समाज आहे, याला कुठलंही हे नाही. आणि आपण त्या पद्धतीने आपणही ते मानत होतो, की बाबा आम्ही शूद्र आहोत. हे आपले लोकं मानूनच चालत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ही जाणीव करून दिली, की नाही तुम्ही कुणी शूद्र नाहीये, तुम्ही माणूस आहात. जिवंत माणसं आहात तुम्ही. जागे व्हा, तुमचे हक्क अधिकार मागा. आणि त्यांनी आपल्याला हक्क अधिकार दिले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आपण काय झालो आता चांगल्या पद्धतीनं बोलू शकतो. तर अशा पद्धतीनं स्वयंसिद्धावर विश्वास ठेवा. आपला याच्यावरती विश्वास जे काही स्वयंघोषित आहेत, स्वयंसिद्ध आहेत, जे मला सांगतात, की मी स्वतःच प्रगट झालेलो ना, मला अमक्या-अमक्या बाबांनी स्वप्नात येऊन सांगितलंय, की इथं-इथं जाऊन तू हे कर आणि मी बसलोय म्हणून माझ्याकडे तुम्ही या. असं सांगणाऱ्या बाबांवरती आपण विश्वास ठेवू नये, त्याला आहारी जाऊ नये, त्याचं भूल पडू नये. आणि अशा पद्धतीनं भगवान बुद्ध कालामांना सांगतात, की विचार स्वातंत्र्य टिकविण्यासाठी, राहण्यासाठी आणि विचार स्वातंत्र्य हाच एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये जर टिकायचं असेल, तर तुम्हाला काय करायचंय? विचार स्वातंत्र्य जर टिकवायचे असतील, तुम्हाला जर राहायचं असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे? विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे तुमच्या स्वातंत्र्यासाठी. आणि हा जो मार्ग आहे तो आपल्याला सत्यापर्यंत पोहोचवतो. जर आपल्यामध्ये विचार स्वातंत्र्य, विचार करण्याचं जर आपल्याला हे असेल, तर तिथं काय होतं आपलं मंगल आणि मंगलच होतं. जर आपण विचार करत असू ना, सत्याची कास धरून चालत असू. आपण बघतो आपण बौद्ध मार्गाने चालल्यामुळे आपली किती प्रगती होत आहे. आपण सगळे सुज्ञ होत आहोत. आपल्याला सगळ्या गोष्टीचा आपल्याला एखादा प्रश्न आपल्याला पुढे निर्माण केला, की आपण लगेच तिथं गर्दी करायला जात नाहीत. आपण त्याच्यामागे सत्य शोधतो आणि मग ते कसं हे आहे, ते विज्ञानावर तपासून बघतो आणि मगच आपण त्याचा काय करतो, स्वीकार करतो. बुद्ध स्पष्टपणे सांगतात, की कोणतीही गोष्ट चटकन नाकारूही नका आणि चटकन काय करू नका, स्वीकारूही नका. तिचं परीक्षण, निरीक्षण करा. ती हितकारक आहे, कल्याणकारक आहे. जेव्हा ती आपल्या बुद्धीला पटेल, तेव्हाच तिचा आपण स्वीकार करायचा आहे. यालाच विचार स्वातंत्र्य, बुद्धी स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा असे म्हणतात. आणि म्हणून बुद्धांना विचार स्वातंत्र्याचे जनक मानले जाते. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी कालाम सुत्तांना स्वतः विचार करून निर्णय घ्या, तुमच्या हिताचा निर्णय घ्या. लोकं सांगतात म्हणूनच त्याचा अनुकरण करू नका. अशा पद्धतीचं भगवान बुद्धांनी अशा पद्धतीचा उपदेश या कालामांना केलेला आहे आणि त्या उत्तराने त्या कालामांचं समाधान झालेलं आहे आणि अशा पद्धतीचं हा कालाम सुत्त मी माझ्या शब्दांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. आपला हा विषय इथे समाप्त झाला असा मी जाहीर करते. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. साधू साधू साधू.